हाय फ्रेंड्स, मी मयुरी. तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी शेरण्यांची भाजी एकदम गावरान पद्धतीने. आणि ह्या शेरण्या पण गावावरूनच आलेल्या आहेत. तर मस्त अशी आपण आज शेरण्यांची भाजी करणार आहोत. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता, बाजरीच्या भाकरीसोबत तर फार छान लागते आणि बनायलाही सोपी आहे, जास्त वेळ पण लागत नाही. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण शेरण्या घेतलेल्या आहेत बघा. आणि या शेरण्या मी 5 ते 10 मिनिट पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या, म्हणजे त्याच्यावर जी लागलेली माती वगैरे असते ती निघून जाते. छानपैकी शेरण्या आपल्याला अशा चोडून घ्यायच्या आहेत. काही किडलेल्या असल्या तर त्या कट करून बघायच्या आहेत, जास्त किडलेल्या असेल तर मग घ्यायच्या नाही. आणि मस्तपैकी आता हे 5-6 पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. आणि आपल्या आवडीनुसार आपण इथे त्या जशा पाहिजे तशा कट करू शकतो. हे बघा, आता मी इथे शेरण्या कट करून घेतलेल्या आहेत 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून. आणि आता त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलं आणि त्याचसोबत आपल्याला याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि आता मी ही भाजी सकाळी करणार आहे, त्यामुळे मी ही रात्रीच बनवून ठेवत आहे. अशा पद्धतीने हे रात्रभर भिजवून ठेवायचं आणि सकाळी भाजी बनवायची. आणि भाजी बनवायच्या आधी ह्या 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून याच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे. तर बघा, सकाळी आता मी एका पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घेतलं होतं. त्याच्यामध्ये ओल्या तुरीचे दाणे आणि शेरण्या टाकून मस्तपैकी 7 ते 8 मिनिट हे छान शिजवून घेतलं. आपण भिजवताना मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे शिजवताना मी इथे मीठ नाही टाकलेलं. आणि आता मसाला बघूया. अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, 10-12 हिरव्या मिरच्या, 8-9 लसूण पाकळ्या, थोडीशी अद्रक घेतलेली आहे. छानपैकी हे मस्त असं भाजून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर धने असतील तर तुम्ही याच्यामध्ये धने पण भाजून घेऊ शकता. आणि आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, 1 ते 1.5 चम्मच. आणि थोडीशी अर्धा चम्मच आता याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे. आणि आता याच्यामध्ये टाकायची आहे धनिया पावडर. धनिया पावडर थोडीशी जास्त टाकायची. आणि आता कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर तुम्ही जेवढा जास्त टाकाल तेवढं छान रंग येतो भाजीला. आता हा मसाला मी वाटून घेतला, साईडला ठेवून दिला. आणि आता कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलं. हे बघा, मसाला अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे. जिरं छान फुललं. आता याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे. जर मसाला तुम्हाला जास्त वाटेल तर थोडा तुम्ही ठेवला तरी चालेल, पण मी पूर्ण मसाला याच्यामध्ये टाकून घेतला. आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत आता 3 ते 4 मिनिट मस्त मसाला परतून घ्यायचा आहे. आणि आता याच्यामध्ये टाकायचा आहे गरम मसाला, कारण आपण मसाला वाटताना गरम मसाला टाकला नव्हता, तर तो आपण आता टाकून घेतला. आणि मस्तपैकी आता हे परतून घ्यायचं आहे. आणि थोडंसं मी आता याच्यामध्ये पाणी पण टाकून घेतलं. पाणी टाकून परत एकदा मिक्स करायचं आणि छान परत अर्धा मिनिट हे होऊ द्यायचं. आणि अर्ध्या मिनिटानंतर आता याच्यामध्ये आपण शिजवलेल्या शेरण्या आणि तुरीचे दाणे याच्यामध्ये टाकून घ्यायचं. सुरुवातीला हे मिक्स करून घ्यायचं. पाण्याचं प्रमाण बघायचं आधी, सुरुवातीलाच पाणी नाही टाकायचं. जेवढी घट्ट पातळ पाहिजे त्या हिशोबाने याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे. तर आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते. आता मी अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं. जास्त पाणी टाकलं तर मग जास्त पातळ भाजी होते. आणि 3 ते 4 मिनिट छानपैकी या शेरण्या आता इथे मी शिजवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता भाजीला किती मस्त असा रंग आलेला आहे आणि सुगंधही फार छान येतो. आणि ही शेरण्यांची भाजी खायला खूप अप्रतिम लागते. आणि ह्या शेरण्या हिवाळ्यामध्येच भेटतात, त्याच्यामुळे शेरण्या जेव्हा येतील तेव्हा अशी शेरण्यांची भाजी करून खायची, खूप छान लागते. आणि खूप सोप्या पद्धतीने आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. वरून मस्त अशी कोथिंबीर टाकली किती मस्त अशी भाजी दिसते. तुम्ही पण ही भाजी नक्की करून बघा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.